विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना अखेरचा निरोप. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या बारामतीकरांचा लाडका नेता हरपला. बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान मैदानावरती शासकीय इतमामात अजितदादांना अखेरची मानवंदना. शोकाकुल वातावरणात बारामतीकरांकडून अखेरचा निरोप. पार्थ पवार आणि जय पवारांनी अजितदादांना मुखाग्नी दिला. दोन्ही मुलांच्या उपस्थितीत अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांकडून पतीला अखेरचा निरोप. दादांच्या अकाली जाण्यानं सुनेत्रा पवारांवरती दुःखाचा डोंगर. बारामतीत शोकाकुल वातावरण. अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठान मैदानावरती जनसमुदाय लोटला होता. अजितदादा परत या, कार्यकर्त्यांचा टाहो. अजितदादांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या जनसमुदायाला पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडून हात जोडून नमस्कार. आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देताना बारामती आणि पंचक्रोशीतील जनसमुदाय एकवटला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्राध्यक्ष नितीन नबीन, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थिती. अमित शहांकडून अजितदादांना पुष्पचक्र अर्पण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अजितदादांना अभिवादन. राज्यातील प्रमुख पदावरील नेत्यांचा दोघांचाही सरकारमधील सखा हरपला. बारामतीत अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले यांची उपस्थिती. जनसागर उसळलेल्या बारामतीत नेत्यांकडून दादांना पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून अजितदादांना अखेरचा निरोप. अंत्यदर्शन घेत अजितदादांना पुष्पचक्र अर्पण. चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील बारामतीमध्ये आले होते. बावनकुळे, पंकजा मुंडे आणि राधाकृष्ण विखे पाटलांकडून अजित पवारांना श्रद्धांजली. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे आणि आदिती तटकरेंनी घेतलं अजित पवारांचं अंतिम दर्शन. नेत्यांकडून पुष्पचक्र अर्पण करत अजितदादांना अभिवादन. उपसभापती नीलम गोरे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंकडून अजितदादांचं अंत्यदर्शन. पुष्पचक्र अर्पण करत दादांना अखेरचा निरोप. शिवेंद्रराजे भोसले, नरहरी झिरवळ, महादेव जानकर अजित पवारांच्या अंत्यविधीला उपस्थित होते. शिवेंद्रराजे आणि झिरवळांकडून पवारांना पुष्पचक्र अर्पण करत अखेरचा निरोप. राज ठाकरे, अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंनी अजितदादांचं काठीवाडीमध्ये अंत्यदर्शन घेतलं. मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर यांची देखील अंत्यदर्शनासाठी उपस्थिती. खासदार छत्रपती शाहू महाराज आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण. पुष्पचक्र अर्पण करत अखेरचं अभिवादन. चंद्रकांत पाटील आणि छगन भुजबळ यांनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन. चंद्रकांत पाटील आणि भुजबळांकडून पुष्पचक्र अर्पण करत अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण. अजितदादांच्या निधनानंतर जालन्यामध्ये सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर, बबनराव लोणीकर यांच्यासह इतर नेत्यांकडून अजितदादांच्या जुन्या आठवणींना उजाळा. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर आमदार सिद्धार्थ शिरोळेंकडून श्रद्धांजली अर्पण. अजितदादांसारखा नेता पुन्हा होणे नाही. अजित पवारांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी होती. सिद्धार्थ शिरोळे यांची प्रतिक्रिया. अजितदादांच्या राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्रीपदासाठी हालचाली सुरू. प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली. उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवर. कधी वेळ न चुकवणारे दादा, यावेळी मात्र तुम्ही वेळ चुकवली. दादा, तुम्ही अकाली एक्झिट घेतली, ही खंत कायम राहील. माझा जवळचा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला. देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दल लेखातनं व्यक्त केल्या भावना. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांचं जाणं मनाला चटका लावून गेलं. अगदी तसंच अजितदादांचं जाणं मनाला चटका लावून गेलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. अजितदादांचा अपघात हा महाराष्ट्रावरती झालेला आघात. अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रमुख स्तंभ होते. संजय राऊतांची प्रतिक्रिया. डीजीसीएकडून जो तपास सुरू आहे तो योग्य आहे, राऊतांचं वक्तव्य. सत्तेत असूनही यशवंतराव चव्हाणांचा वारसा जपणारा आणि धर्मनिरपेक्षता अबाधित ठेवणाऱ्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. महाराष्ट्राची सर्वात मोठी हानी झाली. आमदार कैलास पाटील यांच्याकडून भावना व्यक्त. अजितदादांच्या जाण्यानं पिंपरी चिंचवडच्या विकासात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या जाण्यानं मोठी हानी झाली. खासदार श्रीरंग बारणेंकडून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. बारामतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला. दादाचं रागावणं म्हणजे कुल पडल्यासारखं असायचं. अजितदादा ज्याच्यावर रागावणार त्याचं नंतर काम व्हायचं.
अंत्यसंस्कारानंतर सुरेश धस यांच्याकडनं अजितदादांच्या आठवणींना उजाळा. अजित पवारांच्या मृत्यूनं संपूर्ण महाराष्ट्राला धक्का. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया. दादांचं कणखर नेतृत्व आम्ही गमावून बसलोय, याचं आम्हाला खूप मोठं दुःख झालंय. विश्वजित कदम भाऊक. अंत्यदर्शनासाठी अजितदादांचं पार्थिव काटेवाडीमध्ये नेण्यात आलं होतं. आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचं पाहण्यासाठी काटेवाडीकरांची आणि कार्यकर्त्यांची अलोट गर्दी. उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामतीच्या काटेवाडीत शासकीय मानवंदना. अजित पवारांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप. बारामतीत अंत्यसंस्काराआधी काटेवाडी ते विद्याप्रतिष्ठान मैदानापर्यंत रथातून दादांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा जनसमुदाय लोटला होता. अजितदादा अमर रहे. काटेवाडीच्या अंत्यदर्शनानंतर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, तर अजितदादा परत या असं म्हणत महिला धाय मोकलून रडल्या. पती वारल्यानंतर अजितदादांनी माझी खूप काळजी घेतली. मुलाच्या ऑपरेशनसाठी 50,000ची मदत केली होती. दादांच्या निधनामुळे काटेवाडीतील एका आजीला अश्रू अनावर. कामाच्या बाबतीत दादांना जेवणाचं देखील भान राहायचं नाही. दूध आणि सफरचंद अजितदादांचा आवडता नाश्ता होता. काटेवाडीच्या बंगल्यावरील सहकार्याने सांगितल्या आठवणी. संपत नावाचे कूक दादांचे काटेवाडीत जेवण बनवायचे. माझ्याशिवाय त्यांना कुणाचंही जेवण बनवलेलं आवडायचं नाही. मुंबईतल्या कुकला देखील जेवण शिकव असं म्हणायचे. दादांच्या आठवणी सांगताना संपत नावाचे कूक रडले. लहानपणापासून दादा आले की पाहण्यासाठी पळत यायचो, मात्र यापुढे ते बंगल्यामध्ये कधीच दिसणार नाहीत. काटेवाडीतील तरुणी गहिवरली, तर पक्षाप्रमाणे दादांनी भरारी घेतली. आता आम्ही पोरके झालो. स्थानिक महिला ढसाढसा रडल्या. अजित पवारांनी बारामतीत कधीच गुन्हेगारी वाढू दिली नाही. आता गुन्हेगारी वाढते की काय याची भीती आहे, बारामतीकरांची भावना. अजितदादा होते तेव्हा कोणतीही मुलगी किंवा महिलेच्या केसाला हात लावायची सुद्धा किंवा लागण्याची भीती नव्हती. यापुढे बारामतीचं काय होणार हीच भीती असणार, बारामतीतल्या महिलांकडनं भावना व्यक्त. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर मंत्रालयामध्ये कर्मचाऱ्यांकडनं अजितदादांना श्रद्धांजली. कर्मचारी अजित पवारांच्या आठवणीत भाऊक. अजित पवारांच्या निधनानंतर नाशिकमध्ये हळहळ व्यक्त. नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती बंद ठेवत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण. अहिल्यानगरमधील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत बंद ठेवत व्यावसायिकाकडनं अजितदादांना श्रद्धांजली. सर्वपक्षीय नेत्यांकडनं अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर अमरावतीमध्ये देखील शोक व्यक्त. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी बंद पाळला. व्यापाऱ्यांकडनं देखील आज लिलाव बंद. जळगाव नगरदेवळा गावामध्ये बंद पुकारत अजितदादांना श्रद्धांजली. सर्वपक्षीय नेते आणि व्यापाऱ्यांचा बंदमध्ये सहभाग. संपूर्ण गावात शांततेचं वातावरण. धुळ्याच्या शिंदखेडामध्ये बंद पाळत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण. शिंदखेडामधील नागरिकांनी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये बंद पाळत अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकानं, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. अजित पवारांच्या निधनानं यवतमाळमध्ये शोककळा. ढाणकी शहर बाजारपेठेत कडकडीत बंद. पुण्याच्या शिरूरमध्ये अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर सर्व व्यवहार बंद. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचाही सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार बंद ठेवला. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील सर्व दुकानं बंद. पंचायत समितीच्या निवडणुकांचा देखील प्रचार आज बंद. दादांच्या निधनानंतर बंद पाळून श्रद्धांजली अर्पण. नाशिकच्या महापालिकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली. महापालिकेच्या सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दादांना वाहिली श्रद्धांजली. बुलढाण्याच्या चिखली, देऊळगाव राजा, जळगाव जामोदमध्ये सर्व पक्षांचा कडकडीत बंद. राजकीय मतभेद विसरून सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर. उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जळगावातील पाचोरा शहर आज बंद. बंदमध्ये सर्वपक्षीय संघटना, व्यापाऱ्यांसह नागरिकांचाही सहभाग. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार पूर्णतः बंद. सोलापूरच्या माढ्यामध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद. सर्वपक्षीय नेते मंडळींसह कार्यकर्त्यांनी अजितदादांना श्रद्धांजली वाहिली. कुर्डुवाडी, मोडनिंबसह टेंभुर्णी येथील बाजारपेठाही बंद ठेवल्या. केडीएमसीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक अजूनही बेपत्ता. नगरसेविका स्वप्नाली केनेंच्या घराबाहेर करणे दाखवा नोटीस. उमेश बोरगावकरांकडून सदस्यत्व रद्द करण्याचा कारवाईचा इशारा. रत्नागिरीतल्या लांजा पंचायत समितीच्या प्रचाराला सुरुवात. लांजा पंचायत समिती भांबेड गटातून माजी सभापती युवराज हांदे निवडणुकीच्या रिंगणात.
तर महायुतीकडनं शैलेश खामकर निवडणुकीच्या रिंगणात. रत्नागिरी जिल्हा परिषदेत पुन्हा निवडणुकीचा प्रचार सुरू. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून प्रचाराला सुरुवात. चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या हालचाली. शिवसेनेचे संदीप गिऱ्हे आणि वंचितच्या स्नेहल रामटेक यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. अमरावतीत माजी महापौर चेतन गावंडे भाजपच्या गटनेतेपदी. चेतन गावंडे साईनगर प्रभागातून दुसऱ्यांदा नगरसेवक. भाकप आणि किसान महासभेचं आंदोलन स्थगित. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर निर्णय. 3 महिन्यात मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन मिळालं. सोन्याची 2 लाखांकडे वाटचाल. तर सोनं 13,000 तर चांदी 22,000 महागली. जीएसटीसह सोनं 1,82,000 तर चांदी 4,01,700 रुपयांवर. बुलडाण्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे कांदा बियाणं उत्पादक शेतकरी अडचणीत. कांदा पिकावरती बुरशीजन्य रोगासह किडीचा प्रादुर्भाव. बीडमधील नंदगौड परिसरामध्ये शेतकऱ्यांकडून भुईमूग काढणीला सुरुवात. अवघ्या 3 महिन्यात भुईमुगाचं पीक तयार होत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे पीक फायदेशीर ठरतंय. नंदुरबारमधील बाजारपेठेत 1.5 लाख क्विंटल लाल मिरचीची आवक. मिरचीला 3 ते 7,000 रुपयांचा दर. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात मिरचीचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा. वाशिमच्या वनोजा परिसरात शेतकऱ्यांच्या संत्रा बागांचं माकडांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान. गहू, हरभरा, ज्वारी, मका पिकांचंही वन्य प्राण्यांमुळे मोठं नुकसान.